एकांतात मोबाईलमध्ये काढलेले फोटो, व्हिडिओ तिचे नातेवाईक, मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 6,48,500 रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचा गुन्ह्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं आरोपी 24 तासात गजाआड केलंय. कृष्णकांत अमर रिजोरा, राहणार जुळे, सोलापूर असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या ताब्यातून 4,30,000 रुपयांचे 7 तोळे सोने जप्त करत गुन्हा उघडकीस आणलाय. दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: जुळे सोलापुरातील रुबीनगर बालाजी मंगल कार्यालयाजवळील रहिवासी कृष्णकांत अमर रिजोरा याने त्याच्या परिचयाच्या महिलेस जुळे सोलापुरातील नामवंत कॉलेजच्या मागील बाजूस मैदानात एकांतात भेटण्यासाठी बोलावून घेतले. ते दोघे एकत्र भेटले असताना त्याने मोबाईलच्या साहाय्याने फोटो आणि व्हिडिओ काढले. कृष्णकांतने ती छायाचित्रे आणि ध्वनी चलचित्रफीत तिचे नातेवाईक, मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्याच्या धमकीला घाबरून तिने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 6,48,500 रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरूपात कृष्णकांतला दिला. या प्रकरणी तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 354, 384 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा, राहणार 43 अभिषेक नगर, बालाजी मंगल कार्यालय, सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकानं 24 तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण 4,30,000 रुपयांचे 7 तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, पोलीस नाईक गणेश शिर्के, हुसेन शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, तपासी कंबलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार, पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली.